व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आरोग्य विभागाचे, शालेय शिक्षण विभागाचे आणि पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी अधिकारी, ज्यांच्या तपासणीच्या निमित्तानं राज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमाची सुरुवात आम्ही सर्व मंडळी करतोय, ते सर्व या प्रभागातील शालेय विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं स्वागत करतो। खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य अशा पद्धतीचा लोगो घेऊन एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट येणार आहे। या राज्यातल्या 15 लाख विद्यार्थ्यांची तपासणी करताना साधारणतः 25 ते 30 हजार ऑपरेशन सुद्धा या एकूण योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि एक अतिशय महत्त्वाची अशा पद्धती की ज्याचा लवकर डायग्नोसिस झाला तर निश्चितपणे या अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरक्षित आणि आरोग्यमय अशा पद्धतीचं जीवन जगता येईल यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अभियानाची सुरुवात आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभारंभाने आपण करतो। खरं तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत अनेक योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांसाठी आपण राबवतो, परंतु त्याच योजना जर योग्य मॉनिटरिंग करून आणि अतिशय सूक्ष्म नियोजन करून जर आपण केल्या तर बघता बघता त्या सगळ्या योजनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अपेक्षित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना उपयोग होतोय। भविष्य काळामध्ये त्यांच्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगलं मार्गदर्शन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन करतोय। त्याच धर्तीवर या PSCच्या प्रोग्रामचं आपण उद्घाटन केलं। खरं तर एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण विभागाचं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामामध्ये आम्हाला सर्वांना सहकार्य आज VCवरती उपस्थित असणारे आदरणीय दादा भुसे साहेब आणि त्यांच्या शिक्षण विभागाचे सगळे सहकार्यांनी हे सुद्धा शिक्षण विभागाच्या सर्व प्रकारच्या योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यासाठी काम करत असतात, परंतु त्या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा आपण ही जी काय आरोग्यासाठी लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही काही योजना राबवतोय त्याचा उपयोग निश्चितपणे या सगळ्या भविष्यकाळातल्या आमच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेचा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी, पालकांनी आणि आमच्या आरोग्य विभागाच्या सगळ्या टीमला अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पुढच्या 2 महिन्यांमध्ये या सगळ्याचे राईट रिझल्ट सुद्धा आपण सगळ्यांच्याकडे पोहोचवायचे आहेत। खूप चांगल्या पद्धतीने ही योजना आपण सगळेजण राबवतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीची एकापेक्षा एक अशी महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये चांगली हॉस्पिटल्स आणि त्याचबरोबर काही चांगली फोर्टीज आणि मोठे हॉस्पिटल्स या ठिकाणी सुद्धा या सगळ्या एकूण ऑपरेशन सुद्धा या आमच्या सगळ्या त्यामुळे एक अतिशय महत्त्वाकांक्षी अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा शुभारंभ आदरणीय दादांच्या हस्ते होत असताना मधल्या टप्प्यामध्ये 1 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री सर्वांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व महिलांचं आरोग्य तपासणीची मोहीम आपण घेतली आणि ती अत्यंत चांगल्या साधारणतः 2 कोटी महिलांची तपासणी आणि त्या तपासणीच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व पेशंट्स असतील त्यांच्यावरती आवश्यक सर्व उपाययोजना असतील त्या करण्यासाठी चांगल्या पद्धतीने आरोग्य विभागाच्या वतीने काम चालू आहे। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व लहान मुलांच्यासाठी 0 ते 18 वयोगटातल्या सर्व मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्याच्या तपासणी चालू आहे आणि पुढच्या आणखी 4 महिन्यांमध्ये एकापेक्षा एक सार्वजनिक विभागाच्या वतीने ज्या ज्या योजना आपण सगळेजण प्रत्यक्ष राबवतोय त्याचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी होण्यासाठी अनेक चांगले कार्यक्रम आपण राबवतो। तर हेच काम मंत्री म्हणून हेच काम विभाग म्हणून आम्ही सगळ्यांनी करणार अजितदादांच्या शुभारंभाचे ज्यावेळेला शुभारंभ करतोय त्यावेळेला जबाबदारी सुद्धा कारण दादा आणि दादांची शिस्त, दादा आणि दादांच्या सूचना आणि एकूणच दादाचा स्वभाव हे बघितल्यानंतर काम नीटनेटकं झालं पाहिजे, अतिशय पारदर्शी झालं पाहिजे, लोकांना अतिशय उपयुक्त असलं पाहिजे अशा त्या दादांच्या शुभारंभाचा कार्यक्रम करतोय। त्यामुळे निश्चितपणानं त्याच दादांच्या उपस्थितीला साजेल आणि शोभेल अशा पद्धतीचा रिझल्ट दादांच्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचवण्याची जबाबदारी ते अतिशय काटेकोरपणाने पाडू एवढं निश्चितपणाने सांगतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली
100 दिवसांचा जो काय प्रोग्राम दिला त्या 100 दिवसांच्या प्रोग्राममध्ये एका बाजूला या आरोग्य तपासणीच्या 2 कोटी मुलांच्यापर्यंत आपण पोहोचतोय की त्यांची आरोग्याची तपासणी आपण करतोय. वेगवेगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या नवीन PSC असेल, ग्रामीण अनेक चांगल्या योजना ज्या लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना करताना त्याची अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सगळेजण काम करतोय. आणि मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या आणि अतिशय लोकांप्रती आणि विद्यार्थ्यांच्या प्रती महत्वपूर्ण असणारा एक अतिशय चांगला उपक्रम सुद्धा आज आदरणीय अतिथीदारांच्या उपस्थितीमध्ये आपण लोकांच्यासाठी शुभारंभ करतोय. या सगळ्या कामाच्या निमित्तानं ही सर्व आरोग्य विभाग आणि शिक्षण सगळ्या टीमला शुभेच्छा देतो. त्यांना निश्चित अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामातून पुढच्या टप्प्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आरोग्य संपन्न जीवनासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो. मनापासून सगळ्यांचा आभार म्हणून माझ्या भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्रीजी. आपल्या मार्गदर्शनाखाली उपक्रम निश्चितच यशस्वीरित्या